हाय, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी आम्ही आहे ना आमच्या खिडकीतून आहे ना मिट्टू बघितला. चला म्हटलं तुम्हाला पण दाखवून देऊ. एखादा पक्षी घराच्या इतक्या जवळ येऊन बसलेला असला ना तर त्याचा आनंद हा वेगळाच असतो. आणि बिबूला तर खूप आनंद झालेला होता. म्हणून तिचं सारखं चालू होतं, मम्मा मिट्टू, मम्मा मिट्टू. त्यानंतरून रात्री आहे ना आम्हाला पप्पानी अचानकमध्ये सरप्राईज दिलं. चला म्हणे आवरा पटकन, तुम्हाला गोदा पार्कला घेऊन जातो. आणि आम्हाला आहे ना घरात जे अवतारत होतो ना आम्ही, त्याच तयारीमध्ये उचलून आणलं इकडे. म्हणजे आता काय बोलावं ना समजतच नाही आहे मला. स्वयंपाक करता करता अचानक फोन आला का चला जायचं आहे आपल्याला गोदा पार्कला. मला वाटलं मजाक करताय म्हणून मी अर्धा तासाचाच टाईमपास केला. त्यानंतर 9 वाजता घ्यायला आले आणि 9:15 या 9:30च्या आसपास आम्ही इथे पोहोचलो. अर्ध्या तासासाठी आम्हाला तिकीट काढावं लागलं आणि इथे अर्ध्या तासाचंच फिरलो. 10 वाजता हे बंद पण झालेलं होतं. म्हणजे घाईतच आलो आणि घाईतच गेलेलो होतो. तुम्ही माझा चेहरा बघूच शकताय. त्यानंतर म्हटलं चला आलो तर आलो, थोडासा एन्जॉय पण होईल बेबूचा. तर तिने इकडे मस्त खेळत होती. अर्धा तास का होईना पण बेबूने खूप सारी मजा केली तिकडे. खेळायला लागले. म्हटलं चला थोडंसं रात्रीचं तिला पण रिलॅक्स. मस्त सॉन्ग चालू होतं आणि सर्वांचा डान्स पण चालू होता. त्याच्यामध्ये माझी बेबू पण खेळत होती. त्यानंतर ते ना पप्पाला जबरदस्ती म्हणे याच्यात बसव. आता याच्यात नाही बसायचं तर त्याच्या दुसऱ्या याच्यात बसव. ही याच्यात पण नाही बसली तर दुसऱ्या याच्यात काय बसणार आहे. पण हिने ना इथे बसूनच राहिली. आता बंद करायची वेळ झालेली होती पण ही पोरगी काय ऐकायला तयार नव्हती. तुम्ही पण हा व्हिडिओ नाशिकमधनं बघताय का? नक्की कमेंट करा. बाय.